नमस्कार, जय शिवराय। राजगडाचा सांगवा घेऊन आलो कारण आपल्याला माहिती आहे गरुडझेप मोहीम जी छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरून सुटका झाली तो शिवचरित्रातला अतिशय एक महत्त्वाचा प्रसंग, कारण त्या घटनेमुळे एक स्वराज्य उभं राहिलं आणि आज आपण दिमाखानं या स्वराज्याचे वारस म्हणून मिरवतो। हा आग्र्यावरून सुटकेचा दिवस दरवर्षी गरुडझेप या नावाने साजरा केला जातो। आग्रा ते राजगड हे सुमारे 1300 किलोमीटरचं अंतर 10 दिवसांमध्ये मशाल घेऊन आग्र्यावरून सुरुवात होते आणि राजगडला त्याची सांगता होते। यंदाच्या वर्षी महाराष्ट्र शासनानं हा दिवस शिवचातुर्य दिन म्हणून साजरा करायचा अशी मंजुरी दिलेली आहे। सगळ्यांना प्रेरणा देणारा हा गरुडझेप मोहिमेचा मार्ग, ज्याला शिवस्मरण दिन म्हणून देखील आपण ओळखलं जातं। आग्रा ते राजगड हा थरार 17 ऑगस्टला आग्र्यावरून सुरू होतोय। 4 राज्य, 57 शहर आणि 1300 किलोमीटरचं अंतर, हजारो शिवभक्त हे आग्र्यावरून राजगडाकडे शिवज्योत घेऊन येणार आहे। बीपी आणि डायबिटीस मुक्त भारत हा संदेश घेऊन पर्यावरणाच्या रक्षणासाठी, तो संदेश देण्यासाठी आणि शिवचरित्राचा जागर संपूर्ण भारतामध्ये पोहोचवण्यासाठी ही मोहीम आयोजित केली जाते। त्याचं आज हे 6वं पर्व यंदाच्या 17 ऑगस्टला आग्र्यावरून सुरू होतंय। या मोहिमेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मारुती गोळे यांच्या संकल्पनेतनं आणि हजारो शिवभक्तांच्या सहभागातनं ही शिवज्योत राजगडला पोहोचणार आहे। हे 6वं पर्व यंदाच्या 17 ऑगस्टला आग्र्यावरून सुरू होतंय। माझं आपल्याला आव्हान आहे की या गरुडझेपेच्या स्वागतासाठी, या मशाल यात्रेमध्ये या ज्योतीचं स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी आपण सहभागी व्हावं, त्यांचं स्वागत करावं। ज्यांना शक्य आहे त्यांनी आग्र्यावरून या प्रवासाचं साक्षीदार व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो। राजगडाचा सांगावा आहे, यावं लागतंय। आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती की आपण या मोहिमेत सहभागी व्हा। धन्यवाद। जय शिवराय।